भूषण व्लॉग्स चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल नोटिफिकेशन दाबा, जेणेकरून आपल्याला नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील. तर जिथं कालचा व्लॉग संपवलेला तिथूनच आजचा नवीन व्लॉग चालू करतोय. आणि आजच्या व्लॉगमध्ये मम्मीने तुम्हाला एक शेवभाजीची युनिक रेसिपी सांगितली, तर हा व्लॉग नक्की शेवटपर्यंत बघा. वाटीवर बेसन पीठ 4 लोकांसाठी. आपण त्यात थोडंसं भिजवण्यासाठी चवीपुरतं मीठ तुमच्या पद्धतीनुसार. आपण याला मसाला करणार आहोत. हे खोबरं किसलेलं, कांदा, लसूण, कढीपत्ता, जिरे, अद्रक आणि कोथिंबीर हे सगळं भाजून घ्यायचे. पहिलं खोबरं, बघा आता लालसर कलर यायला लागला. थोडासा असा लालसर कलर येऊन द्यायचा याला. यातच जिरं, अद्रक आणि कढीपत्ता हे पण थोडंसं भाजून घ्यायचं. आपण काढून घेऊ. त्यात आपल्याला भाजायचा कांदा, आणि लसूण. थोडंसं तेल टाकून भाजायचं. हे टेस्ट छान येते. ते पण असं लालसर जास्त चांगलं होऊन द्यायचा. बघा छान लालसर झालाय कांदा. आता आपला कांदा काढून घेऊया आपण आणि याचं बारीक वाटण करून घेऊ, ग्रेव्ही करून घेऊ. ह्याची मिक्सरमध्ये ग्रेव्ही करायची ना आपल्याला. हो. घ्या मिक्सरचं भांडं घ्या. ही मस्त गरमागरम अशी ग्रेव्ही तयार करून घेतली.
पीठ भिजवायचं आहे आपल्याला. ती सोऱ्यातून शेव पडली पाहिजे असं, म्हणजे थोडक्यात कणिक भिजवल्यासारखं. पाण्याचं आणि पिठाचं प्रमाण काय असलं पाहिजे? पाण्याचं आणि पिठाचं प्रमाण नाही, आपल्या अंदाजानुसार पाणी घालून ते पीठ मळायचे. कणिक जशी भिजवतो आपण त्या पद्धतीने आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. मस्त गोळा तयार झालाय. आता आता हा गोळा आपल्याला साच्यात टाकायचा. पहिलं मसाला परतून पाण्याला उकळी येऊन द्यायची. ओके. मस्त अशी ग्रेव्ही तयार होईल. त्यात आपण हळद टाकणार आहे. हळद तुमच्या आवडीनुसार. घरचा जर मसाला बनवलेला असला तर 2 चमचे किंवा 1 चमचा. थोडीशी धना पावडर. चवीनुसार मीठ. तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा आहे. तेल सुटायला लागले आता. तेल सुटले मसाल्याला. आता आपण पाणी घालणार आहोत. पाणी किती टाकायचं? पाणी साधारण 1-2 ग्लास मोठे असतील तर. 2 ग्लास पाणी. हो. आता या मसाल्याला उकळी येईपर्यंत थांबायचं आणि उकळी आल्यावर आपल्याला शेव टाकायची. हा गोळा असा त्यात टाकून ठेवायचा. हे आता छानपैकी उकळी आली आहे. आता आपल्याला शेव टाकायची. ही आमची मम्मी आमची मम्मीच अशी शेवभाजी करते. ही सगळ्यात वेगळी पद्धत आहे. थोडासा त्रास होतो पण छान बनते भाजी. आता सगळ्यांना वाटेल की ह्याचे गुठळं तयार होतील, पण तसं नाही आहे. ह्याच्यानंतर काय राहिलं आता बाकी? काय नाही फक्त आता अजून एक उकळी द्यायची त्याला. हो. चला तर मित्रांनो, ही भाजी पूर्णपणे तयार झाली. आता फक्त 1 ते 2 उकळ्या द्यायच्या त्याला. मग भाजी पूर्ण कंप्लीट होईल आणि मग ही खाण्यासाठी रेडी होईल.
छानपैकी तयार झाली भाजी. आता शेवभाजी. आता जेवायला घ्यायची वाढून. या जेवायला. व्हिडिओ आवडत असतील तर नक्की कमेंट करत जा आणि लाईक करा, जेणेकरून माझं प्रोत्साहन सुद्धा वाढेल. The next day. तर आत्ता वाजलेत 10:30. मी आत्ताच मुंबईवरून घरी आलो आहे. दिवसभर कामात होतो, त्यामुळे मुंबईमध्ये काही शूट नाही केलं. आणि आज आहे जन्माष्टमी. तर जन्माष्टमीच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर आजचा व्लॉग इथंच संपूया आणि भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये.